या सगळ्या सर्वेक्षणावरती मतदार राजावरती जो दिसतोय तो पुन्हा मोदींचा प्रभाव दिसतोय। या मोदींच्या प्रभावाची जी जादू आहे ती आता जसं मगाशी रवी श्रीवास्तव म्हटले होते, सुमित खांबेकर मनसेचे म्हटले होते की हळूहळू तो प्रभाव कमी होताना दिसतोय। काही निर्णय केंद्र पातळीवर होतील ज्या निर्णयांमुळे कदाचित जनता पुन्हा एकदा त्या प्रभावातून बाहेर पडेल। या सर्वेक्षणामध्ये जो प्रभाव दिसतोय तो प्रभाव टिकेल का येणाऱ्या काळामध्ये, तुमचं काय मत आहे? मंदारजी, विषय असा आहे की कोणी जर काही जरी म्हणलं तर 2 महिन्यामध्ये हे वातावरण काही बदलणार नाही। आता तुमच्या चर्चेमध्ये मला सहभागी व्हायचं होतं ह्याच्या आधीच्या प्रश्नामध्ये। कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता जर असते तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा तर त्यावेळेस लोकपसंती वेगळी राहिली असती। 15 दिवसापूर्वी मुंडे साहेबांचं निधन झालं। मुंडे साहेब हयात जर असते तर आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण त्याला वेगळं असतं। आणि त्यांच्या मुंडे साहेबाच्या नंतर हा जो सर्वे समोर आलेला आहे तो असा आहे की एक गोष्ट म्हणजे मुंडे साहेबाच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत। काल तुम्ही उद्धव साहेबांचं ऐकलं असेल की मुंडे साहेबांनंतरची जी पोकळी आहे, आम्ही दोघं एकच आहोत, भाजप शिवसेना आम्ही एकच आहोत। आणि ठाकरे साहेब ते त्यावेळेस काय झालं असतं, मुंडे साहेब असते काय झालं असतं, आता दोघं नसताना काय होणार आहे, हे वेगवेगळे म्हणजे निकाल येणार आहेत। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज नरेंद्र मोदीचा प्रभाव आहे का? 100% भारतीय जनता पक्षाच्या स्वीकृतीमध्ये जी वाढ झालेली आहे, मतामध्ये जी वाढ झालेली आहे, ते नरेंद्र मोदी साहेबांचा प्रभाव आहे, ही तिळमात्र शंका नाही। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आणखीन एक नवीन जो विषय सुरू झालाय की 117 171, तर हा विषय अदरवाईज घ्यायचं नाहीये। त्याचं कारण असं आहे की एखाद्या ठिकाणी समजा आम्ही 2-3 वेळेस निवडणूक लढवतो पण जिंकतच नाही, अशा वेळेस मग आता आम्ही लढवायची का शिवसेनेला लढवायची, किंवा शिवसेना लढवती गेल्या 4 वेळेस पासून पण तिथं ती निवडून येत नाही, मग तिथं ती जागा शिवसेनेला लढवायची का आम्ही लढवायची? असे जे जागा बदलाचं जे असा जागा बदलाचा आहे तो जर झालं तर का, तर कसं आहे की लोक जरी आमच्या सोबत असले उमेदवार जर समजा चुकीचा आला तर लोक स्वीकारत नाहीत ना। तसं जर असतं तर 100% आमचीच लोक निवडून यायला पाहिजे होते, तसं होत नाही। म्हणून हे जे वातावरण आहे हे सगळं पूर्ण राज्याचं वातावरण आहे, परंतु इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस मतदारसंघ सुरुवात केलं त्यावेळेस त्या ठिकाणी कोण चेहरा प्रभावी आहे ते कुण्या पक्षाकडे आहे ह्याचं ठीक आहे। म्हणजे चेहऱ्यांच्या संदर्भामध्ये पण काय होईल ते आपण या जनमतामध्ये बघितलेलं आहे, कौल आपण त्याच्या संदर्भातला जाणून घेतलेला आहे। मला वाटतं संजीव साबळे, पाशा पटेल, तुम्हाला काही प्रश्न पाशा पटेलांना हेच सांगायचं होतं की ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नाही किंवा ज्या वेळेला भाजपचा येत नाही त्यावेळेला त्या जागा महादेव जानकर यांना दिल्या जातात किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिल्या जातात। ज्या निवडून येण्याची शक्यता नाही आहेत त्या जागा आपापसात त्याच्यावरनं वाद न घालता ते तिसऱ्याला देण्याची पद्धत आहे ना। नाही नाही नाही, तशी होणार नाही ती। आता मला वाटतंय की असे काही मतदारसंघ आहेत तिथं असे चेहरे बदलायचे, म्हणजे जे निवडून येत नाही ते लोकांना देण्यापेक्षा आमच्या म्हणजे ती संख्या मोठी आहे ना, आणि एवढी मोठी संख्या तर कोणाला दिली जाणार नाही, परंतु आम्हाला जर संख्याबळ जर वाढवायचं असेल तर अशा काही मतदारसंघामध्ये असे बदल होणं गरजेचं असं मला वाटतंय। काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी समजा आमचा माणूस काही केला तर निवडून येऊ शकत नाही, त्या ठिकाणी शिवसेनेचा प्रभावी आहे, तर आमच्या ठिकाणी ते शिवसेनेचा प्रभावी उमेदवार आला पाहिजे, किंवा जिथं शिवसेनेचा उमेदवार निवडूनच येऊ शकत नाही तिथं भाजपचा प्रभाव आहे तिथं आला पाहिजे। अशा पद्धतीचे बदल जर सामंजस्याने जर केले तर आमची आणखीन संख्या वाढू शकते। नाही, संजीव साबळेंचा जो प्रश्न होता, तुम्ही निवडून येणाऱ्या जागांपैकी काही जागा तुमच्या बाकी घटक पक्षांना देणार आहात का? मग तो स्वाभिमानी शेतकरी असेल? नाही, इकडे का आम्हाला महायुतीचं सरकार आणायचं आहे, पडेल जागा मित्र पक्षांना द्यायच्या ही आमची अजिबात भूमिका नाही। जर समजा एखाद्या ठिकाणी आमच्या महायुतीतला प्रभावी उमेदवार आहे, उमेदवार प्रभावी आहे, तर तिथं जागा दिलीच पाहिजे। तिथं माणूसच त्यांचं कोण नाही, जागा सोडण्यामध्ये महायुतीचं नुकसान होणार आहे ना।
त्याच्यामुळे ठीक आता आहे. अशा पद्धतीनं ते केलं जाणार नाही असं मला वाटतं आणि नक्की. असं होऊ नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. एक आणखीन मोदी प्रभावाच्या संदर्भातला प्रश्न आम्ही विचारला होता या सगळ्या मतदारांना. मोदी सांगतील त्यांना मुख्यमंत्रीपदी पसंती द्याल का? आणि राजकीय पक्षांनी जर का या संदर्भामध्ये मोदी सांगतील त्यांना मुख्यमंत्रीपदी पसंती द्याल का, अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला होता. ज्याच्यामध्ये साधारणतः होय असं 50% सर्वसाधारण मतदारांनी म्हटलेलं आहे. महिला मतदारांनी 49% महिलांनी होय असं म्हटलं होतं. आणि यानंतर मोदी सांगतील त्यांना पसंती द्याल का, याच्यामध्ये तरुण मतदारांनी जवळजवळ 48% मतदारांनी होय असं म्हटलेलं आहे. एकूण सर्वसाधारण सगळेच मतदार त्यांचा कल जो आहे तो सारखा दिसतो आपल्याला. शहरी मतदारांचा यामधला कौल पुन्हा एकदा सर्वाधिक होता. शहरी मतदार जे म्हणतायत ते 51% जवळजवळ मतदार म्हणतात. ग्रामीण मतदारांमध्ये 48% ग्रामीण मतदार जे म्हणतायत की मोदी सांगतील त्यांना मुख्यमंत्रीपदी आम्ही पसंती देऊ. थोडक्यात मोदींचा प्रभाव जो आहे तो हा त्या संदर्भातला आहे. एकूण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर करावा का असा प्रश्न जो विचारला गेला, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतोय की महिला मतदार जे आहेत त्यांचा 60% त्यांचं असं म्हणणं आहे की होय सांगायला हवा. त्या व्यतिरिक्त तरुण मतदार आपण बघूयात काय म्हणतायत. तरुण मतदार 59% तरुण म्हणतायत की त्यांना चेहरा हवा आहे समोर. मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार जो आहे राजकीय पक्षांनी समोर आणायला हवा असं तरुण मतदार म्हणतायत. शहरी मतदारांमध्ये सुद्धा 61% मतदार जे आहेत ते म्हणतायत की होय आम्हाला चेहरा हवा आहे समोर प्रत्येक राजकीय पक्षाचा. आणि ग्रामीण मतदारसुद्धा जवळजवळ त्याच 58च्या आसपास टक्के आहेत. ते म्हणतात की त्यांनासुद्धा मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा समोर यायला हवा. हा जो सगळा बदल झालेला आहे तो मोदींच्याच प्रभावाचा एक भाग आहे. आणि पुन्हा एकदा संजीव साबळे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ही जी एकूण टक्केवारी आपण बघतो याच्यामध्ये एक प्रकारची समानता आपल्याला दिसते. तरुण असोत, महिला असोत, शहरी असोत, ग्रामीण असोत, कुठे फार मोठा चढउतार याच्यामध्ये दिसत नाही आहे. हा लाटेचा परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल, मोदींचा प्रभाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा मोदींच्या प्रभावाचा परिणाम निश्चितपणे 58 ते 61% पर्यंतच्या लोकांना असंच वाटतंय की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करावा. याचं सगळ्याचं कारण भारतीय जनता पक्षाने या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचं उमेदवार जाहीर केलं. त्यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने संपूर्ण प्रचार चालवला आणि लोकांना भुरळ घातली म्हणता येईल किंवा लोकांवर प्रभाव टाकला म्हटला. आणि त्याचा एक फायदा भाजपला झाला. पण लोकांना असं वाटायला लागलं की त्यातलं एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट ही आहे की एक चांगली गोष्ट अशी की लोकांना असं वाटतं की आमचा कोण नेता असेल, राज्याचा असेल, देशाचा असेल, कोण नेता हे आम्हाला अगोदर कळावं. जसं अध्यक्ष लोकशाही पद्धतीमध्ये ते असतं, आपण अमेरिकेमधल्या निवडणुकांमध्ये पाहतो. तर हे लोकांना आधी कळावं असं वाटतं, कारण लोक म्हणतात की तो हा असा जर चांगला चेहरा असेल तर आम्ही त्या पक्षाकडे जाऊ, नाहीतर आम्ही त्या पक्षाकडे जायचं की न जायचं याचा निर्णय घेऊ. असा हा त्यातला एक भाग चांगला आहे. पण वाईट भाग त्यातला असा आहे, म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने, मी राजकीय पक्षांच्या दृष्टीने वगैरे म्हणत नाहीये, लोकशाहीच्या दृष्टीने असं आहे की आपण जी संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे त्यामध्ये जो आपण त्याच्यामध्ये व्यक्तीपेक्षा राजकीय पक्षांना अधिक महत्त्व दिलेलं आहे. लोकांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतं द्यायची असतात. ज्या पक्षाला सर्वाधिक मतं मिळतील, ज्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, त्यांनी त्यातला जो कोण आपला नेता आहे तो ठरवायचा असतो. पण हा नेता परस्पर मतदारांनीच ठरवण्याच्या पद्धतीकडे आपण चाललो असू तर ही धोक्याची बाब आहे. असं होता कामा नये. आता लोकांना जर चांगला चेहरा हवा असेल आणि मग त्या पद्धतीने लोक त्या पक्षाकडे मतदान करत असतील तर त्याला हरकत नाही. पण याचा पण आपल्याला या पुढच्या काळामध्ये गांभीर्याने विचार करावा लागणार. नक्की तुम्ही म्हणता धोक्याची बाब आहे किंवा नाही ह्याचंही आपण खरं तर चर्चा करायला हवी. कारण अध्यक्षीय मध्ये सुद्धा लोकशाही आहे, आपल्या संसदीय पद्धतीमध्ये सुद्धा लोकशाही आहे. आपली सुद्धा संसदीय पद्धत आणि लोकशाहीची पद्धत कुठेतरी कालोगामध्ये बदलते का हे आपण बघणार आहोत. मी रवी श्रीवास्तव तुमच्याकडे पण येतो, पण त्याआधी मला सुमित खांबेकर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जो चेहरा समोर करून निवडणूक लढवण्याचा
बनवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांचा एकमेव चेहरा आहे आणि मनसे या पक्षाची सगळी दारोमदार जी आहे ती सुद्धा राज ठाकरे यांच्यावरतीच साहजिकपणे आहे. अशा वेळेला तुम्हाला काही आशा आहे का हा जो कौल दिसतोय मतदारांचा, ज्याच्यात जवळजवळ 60% च्या वरती मतदार म्हणतात की आम्हाला चेहरा हवा मुख्यमंत्रीपदाचा? हाँ ठीक है, रवि श्रीवास्तव तुम्ही बोला, मी सुमित तुमच्याकडे आम आदमी पार्टी व्यक्तिपरक राजनीति में विश्वास नहीं रखती। हमारे विचार में व्यक्ति का महत्व जो है वो पार्टी से ज्यादा नहीं है। पार्टी बड़ी चीज है, हमारे सिद्धांत बड़ी चीज है, हमारे जो जिन प्रिंसिपल्स पे हम चुनाव लड़ते हैं वो बड़ी चीज है। व्यक्ति महत्वपूर्ण नहीं है। व्यक्ति का चुनाव जब विधायक चुन करके आते हैं तो वो अपने आप कर सकते हैं कि हमारा कौन इनमें से नेता बनेगा। मुझे आपसे ये बताना है कि आम आदमी पार्टी राजनीति करने नहीं, राजनीति बदलने आई है। और आपने पिछले चुनाव में लोकसभा में स्पष्ट रूप से देखा है। नहीं, लेकिन एक मैं बोलना आपको पूछना चाहूंगा, आप कह रहे कि व्यक्ति के बारे में ये नहीं होगा, मैं हूं केजरीवाल करके आपने ही टोपी पहन के ये सामने क्या वही व्यक्तिवाद वहां आया था। दिल्ली में भी केजरीवाल का ही चेहरा आगे लाया गया था मुख्यमंत्री पद के लिए चुनाव से पहले। सर सावड़े साहब, आपने भी बिल्कुल ठीक कहा, आपने भी बिल्कुल ठीक कहा। कभी भी आपने ये नहीं सुना होगा कि अरविंद केजरीवाल चुनाव से पहले मुख्यमंत्री बन गए। हमारा एक पार्टी के एक नेता हैं और भी पार्टी के कई नेता हैं, यहाँ पर भी योगेंद्र यादव भी थे और मयंक गांधी हैं, अंजलि दमानिया हैं, बहुत लोग हमारे पास में हैं। तो हम व्यक्तिपरक राजनीति नहीं करते, पहले से मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री नहीं बनाते। एक चीज मैं आपको और कहना चाहता हूं कि अब जो चुनाव है आगे, इसमें जो आपका ये जो सर्वे है, पहली बात तो मैं बधाई देता हूं कि आपने बहुत मेहनत करके ये सर्वे किया है, मगर जो सर्वे हुआ है वो उस पीरियड में हुआ है जो जीत करके तुरंत आने के बाद में उसी पीरियड में ये सर्वे हुआ है। तो उस पीरियड में जो मोदी की पैकेजिंग पूरे 6-8 महीने तक की गई थी, उसका प्रभाव उसके अंदर स्पष्ट दिखाई दे रहा है। ये रवि श्रीवास्तव जी, ये बिल्कुल गलत है। ये मैं दो बात बताना चाहता हूं। पिछले साल लोकसभा चुनाव से पहले 5 बार हमने सर्वे किए थे, तभी तो मोदी जी का पैकेजिंग नहीं था, फिर भी नतीजे इसी तरह के आ रहे थे। और आज चुनाव के बाद किया ये सही है तो थोड़ा अभी पहले सर्वे में ये नतीजा आता है, लेकिन अगले सर्वे में हम देखेंगे। तब तक आज आप जैसे कह रहे थे पहले कि रेल बजट आने से पहले रेल के किराया बढ़ गया है, कई चीजें हैं संजीव जी। काले धन पर सरकार पीछे जा चुकी है, महंगाई पे कहीं रोक नहीं लगी है, बलात्कारी मंत्री उन्होंने रखा हुआ है, ये सब चीजें जनता को दिखाई दे रही है। और दिल्ली में ये चुनाव करवाने से डर रहे हैं सिर्फ इसीलिए। मैं सिर्फ यही कह रहा हूँ, और भी 2 सर्वे होने वाले हैं तो उसमें शायद कुछ अलग नतीजे आते हैं कि वो हमें सामने आ ही जाएगा। आपल्याला नक्की म्हणजे सुमित खांबेकर, तुम्हाला पुन्हा एकदा मी मनसेकडे येतोय, कारण हेच आहे की मनसेनी जो चेहरा समोर आणलेला आहे राज ठाकरे यांचा, आणि राज ठाकरे यांच्याशिवाय मनसेला पर्याय सुद्धा नाहीये, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतः निवडणूक लढवायचं म्हटलेलंच आहे त्यांनी। त्यामुळे तुम्हाला काही आशा वाटते का या सगळ्या सर्वेमध्ये? तुम्हाला हे दिसतंय जवळजवळ 60% 65% लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा जो आहे तो समोर हवा आहे म्हणून। सर मला एक गोष्ट सांगायची, 60% आपल्या सर्वेमध्ये लोकांनी सांगितलेले की प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आणावा। मला दुसऱ्या अँगलनी सांगायचे, 2010 साली आपल्याकडे चव्हाण साहेबांना मुख्यमंत्री पद दिलं, त्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि आज काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री हे निर्णय घेऊ शकत नाही, मुख्यमंत्र्यांना बाजूला करा। म्हणजे ह्याच्यामधून एवढाच मतित अर्थ आहे की निर्णय घेणारा एखादा माणूस समोर आणा, जेणेकरून या सरकारचं कसं तरी काम होऊ शकेल। एक महत्वाचा प्रश्न। आता दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नाकडे मी जातो। लोकसभेची निवडणूक ही कुठल्या स्लोगनद्वारे झाली होती की अबकी बार मोदी सरकार, मोदी साहेबांना पुढे आणलं गेलं होतं, त्याच्यानंतर सर्व मतदान झालं। माझं असं म्हणणं आहे की जो व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करत असताना ज्याचे विचार जनतेला पटतील त्याला लोक मतदान करणार आहे। आणि ह्याच्या अगोदरच्या सर्व राजकीय पक्षांच्या निवडणुका बघा ना, कालही जी काँग्रेसची निवडणूक लोकसभेची झाली होती, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधीचा चेहराच फक्त होता, तिथे सोनिया गांधीचा किंवा मनमोहन सिंगाचा चेहरा नव्हता। जे काही काँग्रेसने मतदान मागितलं होतं ते राहुल गांधीच्या चेहऱ्यावर मागितलं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष एक ना एक चेहरा घेऊन पुढे जातो।